नमस्कार. 26 जानेवारी 1981ची घटना मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे आणि मग माझ्या विषयाला बोलायला सुरुवात करणार आहे. 26 जानेवारी 1981ला आंध्र प्रदेशातल्या एका गावामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठेवलेला होता. या कार्यक्रमामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांची छायाचित्र लावली होती आणि ध्वजारोहण झालेलं होतं. या कार्यक्रमानंतर म्हणजे जसं झाला तसा लगेच काही नक्षलवादी तिथं आले. त्यांनी खालच्या तस्बिरी काढून टाकल्या. तिथे मार्क्स, लेनिन यांचे फोटो ठेवले गेले. तिरंगा बाजूला काढला गेला आणि तिथे एक काळा झेंडा फडकवला गेला निषेधासाठी. तिथे जगमोहन रेड्डी नावाचा एक गृहस्थ होता ज्यानं तो काळा झेंडा काढला. तिथे परत तिरंगा झेंडा लावला. तस्बिरी जागच्या जागेवर ठेवल्या आणि याबाबतची अधिकृत फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. खटला उभा राहिला. खटला उभा राहिल्याबरोबर जगमोहन रेड्डीला खुनाच्या धमक्या येऊ लागल्या. तरीही जगमोहन रेड्डींनी न डगमगता यात आपली साक्ष नोंदवली. 29 एप्रिल 1982 म्हणजे साधारणतः 81ला ही घटना घडली जानेवारीची आणि एप्रिल 82मध्ये बराच कालावधी गेला होता. 15 महिन्यांचा कालावधी गेला होता. यानंतर ती केस कोर्टामध्ये आल्यावर जगमोहन रेड्डीची साक्ष झाली आणि या साक्षीनंतर त्या दोषींना दोषी सिद्ध केलं गेलं. जसा कोर्टाच्या बाहेर हे रेड्डी आले तसं त्यांच्यावर हल्ला झाला. जवळपास 22 जखमा रेड्डीच्या अंगावरती दिसल्या तशी नोंद आहे आणि रेड्डी मृतप्राय झाले. कोण होते हे रेड्डी? हे रेड्डी होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शाखेचे कार्यवाह. कपोलकल्पित घटना मी तुम्हाला सांगत नाही आहे, वस्तुस्थिती आहे. पोलीस रेकॉर्ड तपासाल तेव्हा मिळून जाईल. ही एकमेव घटना अशी आहे का? एकमेव अशी घटना घडलेली आहे का की जी अशा स्वरूपाची हत्येची आहे? नाही, अशा खूप घटना घडलेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, ज्याला संघोटे, संघवाले, चड्डीवाले म्हणून हिणवलं जातं, या चड्डीवाल्यांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपलं योगदान दिलं म्हणून त्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यांना मारलेला आहे. पण मारणारे कोण आहेत? मारणारे सगळे कम्युनिस्ट विचारधारेची मंडळी आहेत. जगात जिथे कुठे कम्युनिस्ट विचारधारेला विरोध होतो तिथे तिथे विचारांच्या बंद करणं हे हत्येनंच होतं. हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. संघोटे, चड्डीवाले यांचं योगदान काय, हे काय करतात, यांचा कुठेतरी जीव गेला आहे काय असं म्हणणाऱ्या माणसांसाठी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात जीव देणाऱ्या माणसांची यादीच मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. अगदी 1980च्या आधीपासून ते आत्तापर्यंत या घटना सहजपणे घडत आलेल्या आहेत, घडतच आलेल्या आहेत. तरी देखील याबाबत कुठेही वाच्यता होताना दिसत नाही. ही भली मोठी जंत्री आहे. म्हणजे एक तर आमचे एक मित्र आहेत काळेजी, सुभाष काळेजी, ज्येष्ठ पत्रकार आहेत. मित्र हा शब्द वापरू नये, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी पाठवलेली ही जंत्री बघितल्यावर तर अक्षरशः आश्चर्य वाटायला होतं. म्हणजे त्याच्या आधी, हे सगळं सांगण्याच्या आधी तुम्हाला मी काही घटना सांगणार आहे ज्या संघ स्वयंसेवकाचा जीव कसा गेला हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. किती क्रूरता असू शकते. तरीही आपल्यावरची टीका सहन करत ही मंडळी काम करतायत. म्हणजे अगदी वरळी पॅटर्नमध्येच त्यासोबत ती झोपडपट्टी मोठी, तिला कोरोनामुक्त करण्यामध्ये संघाचं योगदान होतं हे स्वीकारायला लोक तयार नाहीत. संघ स्वयंसेवक खरं तर तिथं काम करत होते. जगातली सगळ्यात मोठी धारावी झोपडपट्टी, या झोपडपट्टीमध्ये काम करणारे संघ स्वयंसेवक होते हे कोणी मान्य करायला तयार होत नाही. एखादा संघ स्वयंसेवक आपल्याला मरायचं आहे असं समजून बेड सोडतो तर त्याची ही क्रूर चेष्टा केली जाते. कारण संघाची चेष्टा केल्यानंच अनेकांचं दुकान चालणार आहे. वस्तुस्थिती काय जरा तपासून बघितली पाहिजे. किती ठिकाणी संघ कार्यकर्त्यांचा जीव गेलाय आणि कोणत्या कारणामुळे गेलाय. केरळमध्ये तर हा प्रकार सर्रास घडतो. प्रत्येक वेळेला संघ स्वयंसेवकांचा जीव जातो कारण ते तिथल्या कम्युनिस्ट राजवटीला कडवा विरोध करत असतात. कम्युनिस्टांना कडवा विरोध करणाऱ्या मंडळींचा जीव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. अल्पुझा गाव, आत्ता अशात घडलेली घटना. नंदू नावाचा एक स्वयंसेवक होता ज्याचं वय केवळ 26 वर्ष आहे. या नंदूला अक्षरशः त्याच्या तरुण बायकोच्या समोर मारण्यात आलं. 23-24 वर्षाची त्याची विधवा आता विलाप करते आहे. हा कम्युनिस्ट विचारसरणीला विरोध करत होता म्हणून नंदूची हत्या करण्यात आली.
मुलासमोर बापाची हत्या, बापासमोर मुलाची हत्या, अशा कितीतरी घटना याच्यामध्ये घडल्या आहेत. त्रिसूर केरळमधलंच एक शहर आहे. त्या त्रिसूर शहरातल्या पी आनंद नावाच्या स्वयंसेवकाला असंच निष्ठुरपणे मारण्यात आलं. आता हा पी आनंद त्रिसूरमधला का मारला, तर एकमेव कारण कम्युनिस्ट विचारधारेला विरोध करणं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधली घटना तर इतकी वाईट आहे की आपल्याला अक्षरशः मनाचा थरकाप उडतो. प्रकाश पाल नावाचे एक स्वयंसेवक आहेत. त्यांची पत्नी गर्भवती होती आणि त्यांना एक मुलगी होती. या गर्भवती पत्नीसह या तिघांचीही हत्या वाईट पद्धतीनं करण्यात आली. तुम्ही छायाचित्र बघताय. प्रकाश पाल, त्यांची पत्नी, गर्भवती असलेली पत्नी ब्युटी पाल आणि अंगन पाल यांना याच पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाईट पद्धतीनं संपवलं, राजकीय विचारधारेला विरोध केला म्हणून. आपली विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा एखाद्या भागामध्ये पसरवायची असेल तर ते काम करणाऱ्या लोकांना संपविण्याची कृती केली जाते. ही खूप वाईट आहे. आता हे पाल कुटुंब, किती गोड कुटुंब, ते संपवल्या गेलं वैचारिक विरोधापोटी. आणि तरीही संघोट्यांनाच क्रूर, निष्ठूर, विचार पसरवणारे, विष पसरवणारे असं म्हटलं जातं. तरीही संघवाल्यांनाच शिव्या घातल्या जातात आणि जीव जातो तो फक्त संघवाल्यांचा. मी तुम्हाला आंध्र प्रदेशमधली, आता मी जी काळेंनी जी यादी मला पाठवलेली आहे, जी माहिती मला पाठवलेली आहे, आणि ही माहिती मी तुम्हाला स्वतः शोधून सांगत नाही आहे. माणूस नावाच्या साप्ताहिकामध्ये सुभाष काळे नावाचे उस्मानाबादचे एक पत्रकार आहेत. त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या लेखमाला आहेत. म्हणजे आता त्या माणूसच्या अंक उपलब्ध आहेत की नाही मला माहीत नाही, पण माझ्याकडं त्यांच्यामुळं ज्या झेरॉक्स प्रती उपलब्ध झाल्या आहेत त्या माझ्याकडे आहेत. फार भयंकर अशा स्वरूपाची ही घटना आहे. म्हणजे ते लेख पुन्हा ते मला म्हणाले होते की ही सगळी माहिती तुम्हाला कालबाह्य वाटेल, पण ती काल सुसंगत वाटते. 1981 पासूनची कम्युनिस्टांची मनोवृत्ती आजही एवढ्या 40-42 वर्षानंतर कायम दिसते. काय झालं, जगतियाल नावाचा एक भाग आहे आंध्र प्रदेशमधला, रवींद्र रेड्डी अभाविपचं काम करणारे. 1984 मध्ये या रवींद्र रेड्डी, आर गोपाल रेड्डी जे भारतीय किसान संघाचं काम करायचे आणि बी रामचंद्रराव जे शाखा कार्यवाह होते, त्यांच्या या सगळ्या लोकांना तिथे ठार करण्यात आलं. केवळ नक्षलवादाला विरोध करणे, त्यांच्या हत्याकांडाला विरोध करणे याच्यासाठी. कोंडापल्ली सीतारामय्या नावाचा ग्रुप आहे, जो कोंडापल्ली सीतारामय्या नक्षली ग्रुप हे सगळं काम करत होता. वरंगळ भागामध्ये आंध्र प्रदेशातल्या जयपाल रेड्डी, मल्ला रेड्डी या ABVP कार्यकर्त्यांच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्या. आता जयपाल रेड्डी आणि मल्ला रेड्डींच्या हत्या हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं उजव्या विचारसरणीचं काम करत होते म्हणून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. बिहारमधून विनोद झा नावाचा एक कार्यकर्ता आंध्र प्रदेशामध्ये कामासाठी गेलेला होता. त्या विनोद झाची देखील अशीच हत्या करण्यात आली. 1983 मध्ये निजामाबादमध्ये भीमगुल गावात व्यंकट रेड्डी, नलगोंड्यामधला इचुरी श्रीनिवास याची कॉलेजजवळ हत्या करण्यात आली. करीमनगर हुजराबाद इथली ती घटना आहे. 15 ऑगस्ट 1983 आसपास घडलेली. या सगळ्या लोकांच्या हत्या अशा स्वरूपात केल्या जातात. इतक्या वेळेला स्वयंसेवकांनी आपले जीव गमावलेले आहेत. नुसत्या स्वयंसेवकांनी जीव गमावले असं नाही आहे. आंध्र प्रदेशामध्ये या नक्षलवाद्यांनी, म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की नक्षलवादी म्हणजे श्रीमंतांच्या विरोधात लढणारी मंडळी जी गरिबाच्या साठी लढाई देते. या सगळ्या श्रीमंतांच्यासाठी लढणाऱ्या लोकांनी आंध्र प्रदेशामधल्या ज्या काही हत्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला सांगतोय. साधारणतः 14 हत्याकांडांची यादी आपल्याकडे आहे आणि त्यांचं स्टेटससुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे कडे आहे. 20/7/19 बी रामरेड्डी नावाच्या व्यक्तीची नागनूर येथे हत्या करण्यात आली. जगतियाल नावाचा तालुका आहे आणि हे बी रामरेड्डी शेतमजूर होते. 5/10/19 के शंकरय्या नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. इरागपल्ली नावाचं गाव आहे, जगतियाल तालुक्यातलं, शेतमजूर होते. व्ही नारायणराव नावाचे व्यक्ती होते वीरपूरमधले, त्यांची हत्या करण्यात आली, ते मध्यमवर्गीय होते. 8/30/1980 एम जगनमोहन राव नावाच्या
त्रिचेटापल्ली नावाचा मेटापल्लीचा तालुका आहे, चित्रमेटापल्ली नावाचा गाव आहे. या गावातल्या जमीनदार व्यक्ती, इथे एक जमीनदार आहे, त्याची हत्या करण्यात आली. 16/7/81 साली के बुचैया नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. बोंगूर नावाच्या गावामध्ये, जगतियाल तालुक्यातला आहे. तो हरिजन होता, शेतमजूर होता. 18/7/81 राजलिंगम नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, मल्लाना पेठ गावातला, जो हरिजन होता, शेतमजूर होता. 8/1/81 यस गंगाराम नावाच्या व्यक्तीची नक्षलवाद्यांनी हत्या केली, त्याचं स्टेटस तसंच होतं. 20/10/81 जे वसंतराव नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, जायना गावातील, हरिजन होते, शेतमजूर होते. 5/3/82 पी चन्नाराजम नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, नरसिंगपूरमधल्या, त्यांचं स्टेटस कामगार असं होतं. 7/12/1983 परत गंगाराम नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, चित्राकुंट नावाचं गाव, मेटापल्ली तालुक्यातलं, शेतमजूर होता. 3/10/79 यस नरसिंगम निगमापल्ली नावाच्या गावातल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, कोळी समाजाचा होता, आदिवासी होता. 12/5/80 पी नरसय्या नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, वेटमुला, मागासवर्गीय होता. 21/11/81 सी नारायणराव बावसीपेठ, छोटा शेतकरी होता. 29/10/82 बी नारायणराव गोविंदराम गाव होतं, मेटापल्ली तालुक्यातला, एक मध्यमवर्गीय व्यक्ती होता. 14 हत्यापैकी फक्त एक जमीनदार आणि 2 मध्यमवर्गीय सापडत आहेत, बाकी सगळी शेतमजूर आणि दलित व्यक्ती होती, हरिजन व्यक्ती होती. या सगळ्यांच्या हत्या या कम्युनिस्ट नक्षलवाद्यांनी का केल्या? जवळपास 8-10 स्वयंसेवकांच्या हत्या नक्षलवाद्यांनी का केल्या? केरळमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या का झाल्या? पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या हत्या का झाल्या? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं केवळ राजकीय विरोध एवढंच तुम्हाला सापडेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय योगदान दिलं आहे, काय काम केलं आहे, असं विचारणाऱ्या मंडळींसाठी ही यादी मला वाटतं पुरेशी ठरेल. किती ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आपला जीव पणाला लावलेला आहे. बिहारमधून आलेला तो विनोद झा नावाचा कार्यकर्ता आंध्र प्रदेशामध्ये संघाचं काम करत होता, त्याचा जीव घेतला गेला. अगदी तिरंगा झेंडा काढून टाकणाऱ्या नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये ज्यांनी फिर्याद दिली आणि कोर्टात साक्ष दिली, अशा माणसांचा जीव घेतला गेला. वय, कुटुंब याचा कोणताही विचार न करता ही कम्युनिस्ट विचारधारेची माणसं अशा स्वरूपाचा जीव घेत आलेली आहेत. कम्युनिस्टांसोबत लढता लढता स्वयंसेवकांना आपलं रक्त सांडावं लागलेलं आहे, जीव गमवावा लागलेला आहे. ती प्रक्रिया आजतागायत चालू आहे. केरळमध्येही तेच घडत आहे, पश्चिम बंगालमध्ये तेच घडत आहे. जिथे कुठे कम्युनिस्ट विचारधारा असेल तिथे तिथे अशा स्वरूपाची हत्याकांड करण्याची सत्र चालूच आहेत. पण जुन्या गोष्टी कोणी काढत नाही आणि जुन्या गोष्टी कोणी सांगत नाही. केवळ एखादा विषय पकडायचा किंवा ठराविक शब्द वापरायची, संगोटी, संघवाले, चड्डीवाले असा शब्द वापरून बोलत राहायचं, यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. संघाच्या कित्येक पिढ्यांनी नक्षल भागात, कम्युनिस्टांच्या भागामध्ये आपले प्राण गमावलेले आहेत आणि हे गमावलेले प्राण आपण डोक्यात घेतले नाहीत तर संघाविषयी आपल्याला काहीच समजून घेता येणार नाही. विनंती एवढीच आहे की चड्डीवाले म्हणून हिणवताना, संघोटे म्हणून हिणवताना त्यांनी दिलेलं योगदान लक्षात घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.